पुढे जाऊयात। बातमी आहे साम टीव्हीच्या इम्पॅक्टची। नागपुरातील 12वी पेपर फुटी प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे। 2 आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्यात। कोचिंग क्लास चालकासह एका विद्यार्थ्याला पोलिसांनी अटक केली आहे। पेपर सुरू होण्यापूर्वी प्रश्नोत्तरांसह पेपर व्हॉट्सअप ग्रुपवर व्हायरल झाल्यानं खळबळ उडाली होती। या धक्कादायक प्रकारानंतर अखेर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारलाय। तर पेपर फुटीचं हे संपूर्ण बिंग नेमकं कसं फुटलं ते पाहूयात। नागपूरच्या सदर परिसरातील सेंट उर्सुला परीक्षा केंद्रावरील हा प्रकार आहे। तर गुरुवारी केमिस्ट्रीचा पेपर सुरू असताना एक विद्यार्थिनी वारंवार वॉशरूमला जात होती। संशयास्पद हालचालींमुळे पर्यवेक्षकांना झडती तर स्मार्टफोन सापडलाय। तर मोबाईल तपासात एका व्हॉट्सअप ग्रुपवर परीक्षेच्या तासाभरापूर्वी संपूर्ण पेपर आल्याचं उघड झालंय। मोबाईलमध्ये एकूण 15 विद्यार्थ्यांचा एक व्हॉट्सअप ग्रुप तयार होता। तर एका खासगी कोचिंग क्लासेसच्या शिक्षकानं पैसे घेऊन हा पेपर फोडल्याची माहिती आहे। ग्रुपमधील इतर 13 विद्यार्थी नागपुरातील वेगवेगळ्या केंद्रांवर आरामात पेपर सोडवत असल्याचं उघड झालंय।